प्रेक्षक हो नमस्कार. अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयाने जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांनी साकारलेले MIT हे विश्वविद्यापीठ. सरांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आळंदी, माईस MIT पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्री रामकथेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहानं पार पडला. तीच कथा या विशेष भागाद्वारे आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत. तब सुग्रीव बिकल होई भागा, मुष्टी प्रहार ब्रज समलागा, मैं जो कहा रघुबीर कृपाला, बंधून होई यह काला. या भागामध्ये वाली आणि सुग्रीव यांच्यात युद्ध कसे झाले हे सांगितले आहे. पाहुयात सुग्रीव, राम आणि लक्ष्मण यांच्या भेटीची आणि सुग्रीव आणि वाली यांच्यातील युद्धाची कथा. ही कथा सांगतायत हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक. सावधान, आ रहा हूं सुग्रीव. परशुराम गदा गदा लेकर बाली किष्किंधा के मैदान में शाबाश सुग्रीव शाबाश. बाली के साथ टक्कर लेने आया है. बकवास न करो, बाली मरने को तैयार. सावधान सावधान, आक्रमण. सुनत बाली क्रोधा दुर्धावा, गई कर चरण नारी समुझावा. सुनु पति जिनहि मिले सुग्रीवा, ते दो बंधु तेज बल शिवा. कौशले ससुत लक्ष्मण रामा, काल उजिति सकई संग्रामा. अस कई चला महा अभिमानी, तृण समान सुग्रीव ही जानी. अस कही चला महाभिमानी, तृण समान सुग्रीव ही जानी. फिर उभो बाली अति तरजा, उठी कमारी महाधुन गरजा. घबरा गया दोपहर के बाद सुग्रीव. इधर बाली उधर सुग्रीव, उधर बाली उधर सुग्रीव. फिर है उभो बाली अति तरजा, मुठका मारी महाधुन गरजा. एक बुक्का मारा सुग्रीव के सर पे दोपहर के बाद. वीर है उभो बाली अति तरजा, मुठका मारी महाधुनि गरजा. तब सुग्रीव बिकल होई भागा, मुष्टि प्रहार वज्र समलागा. तब सुग्रीव बिकल होई भागा. तब सुग्रीव बिकल होई भागा, मुष्टि प्रहार वज्र समलागा. भाग के चला गया. भाग गया ना बे, दोबारा किसकी तू जिंदा नहीं छोडूंगा. वाली दरबारात आला. तारेनं पंचारती ओवाळून विजयी वालीचं स्वागत केलं. पण सुग्रीव लटलट कापत रामाकडे. प्रभूजी, 22 तारखेपासून बाता हाणत होता. ऐसा करूंगा तैसा करूंगा न वैसा. काय केलं? पळण्यात वसतात म्हणून वाचलो, दुसऱ्या ठोक्यात तर मेलो असतो जाग्यावर. तसं नाही का? तुम्ही दोघंही भाऊकाणे एका चेहऱ्याचे, एक रूप तुम राहतात हो. मला कळे ना सुग्रीव कोण न वाली कोण. आता उद्या लढाई. उद्या मी रामेश्वर मध्ये बाजरीचं पीठ मागील, पण लाता खाणं नको, ते बायको नको, ते इस्टेट. प्रभूनं पाठीवून हात फिरवला, मुंडे सर पीडा दूर केली. सकाळी मात्र साहेब सुग्रीवाच्या गळ्यात फुलाची माळ घातली रामानं. याचं काय? याची 2 कारणं. ज्याच्या गळ्यात मी विजयाची माळा घालत असतो त्याचा पराजय होत नाही, एक कारण. आणि दुसरं कारण, मला ओळखता येईल ना रे. ज्याच्या गळ्यात माळ तो सुग्रीव, माळ नाही वाली. मग तुम्ही काय करणार? मी बिना माळेचं मारणार. हे नीट आहे का बरं? माळवालं सांभाळणार. प्रभूजी, कालचा नवा दम होता बरं का. जास्त वेळ थांबू शकलो, आज तेवढी हिंमत नाही. चल सुग्रीव, दुसरे दिन.
के पास भगवान खड़े, इशारा किया, सुग्रीव ललकार उठा रण मैदान में। बाहर आओ बाली, बाली बाहर आओ। बाली ने सुना, आज भी आया। गदा उठाई, बाली खड़ा हो गया तो तारा रोते, हट जा तारा, आज बाली जिंदा रहेगा ना तो सुग्रीव। गदा लेकर बाली, बाहर आओ बाली, अबे आ रहा हूं सुग्रीव। अबे कल तो तुम दबा के भाग गया था, मैं मैदान छोड़ के, आशा रखता हूं मैदान छोड़ के भागना नहीं। बकवास बंद कर बाली, मरने को तैयार। सावधान सावधान सावधान, आक्रमण। मैं जो कहा रघुवीर कृपाला, बंधु न हुई मोर यह काला। ये करूप तुम भ्राता दो, कई भ्रमते नहीं मारे उस। कर पर सुग्रीव शरीरा, तनु बाकुलिस गई सब पीरा। मेली कंठ सुमन के माला, पटवा पुण्य बल दे विशाला। कर पर सुग्रीव शरीरा, तनु बाकुलिस गई सब पीरा। मेली कंठ सुमन के माला, पटवा पुण्य बल दे विशाला। मेली कंठ सुमन के माला, पटवा पुण्य बल विशाला। पुण्य नाना विधि भई लड़ाई, बिटप वोट देखे रघुराई। मेली कंठ सुमन के माला, पटवा पुण्य बल दे विशाला। पुण्य नाना विधि भई लड़ाई, बिटप वोट देखी रघुराई। घमासान लड़ाई, लेकिन दूसरे दिन घबरा गया सुग्रीव। रामचंद्र ने सोचा, आज मैं अगर सुग्रीव भाग के चला गया तो मैं कल पैर पड़ूंगा तो भी सुग्रीव युद्ध भूमि में आने वाला नहीं, विलंब नहीं करना चाहिए। तो रामचंद्र जी तैयार हो गए वृक्ष के पास, धनुष पर बाण लगाया। बहु चला बाला सुग्रीव कर, बहु चला बाला सुग्रीव कर। ये हारा भय मानी, बहु चला बाला सुग्रीव कर। बहु चला बाला सुग्रीव कर, ये हारा भय मानी। मारा बाली राम तब, हृदय माद सरतानी। तैयार है, धनुष पर बाण लगा के। बहु चला बाला सुग्रीव कर, ये हारा भय मानी। मारा बाली राम तब, हृदय माद सरतानी। तैयार है। प्रत्यंजा खींची, तीर निकला तो बाली का मर्म भेद। परा बिकल मई सरगे लागे, उड़ उठ बैठ देख मांगे। परा बिकल मई सरगे लागे। गिर पड़ा बाली जमीन पर, तड़प रहा। रामचंद्र जी सामने है और तड़पता हुआ बाली रामचंद्र को सवाल पूछ रहा। धर्म है तयव तरे हु गुसाई। अरे धर्म के लिए अवतार लेते हो, अधर्म करते हो। सामोर युद्ध करणं धर्म क्षत्रियाचा आहे मालक, झाडाच्या आडून बाण मारणं पारध्याचा न्याय आहे। बरंच शाब्दिक भांडण आहे, इतकी वेळ आपल्याकडे नाही। तारा आली, तिला उपदेश केला। मरताना वालीनं अंगदाचा हात धरला, प्रभूच्या हातात दिला। मेरा एकलौता बेटा अंगद, आपके कार्य में सफर स्वीकार करो। वालीची उत्तर क्रिया, सुग्रीवाला राजपद, युवराज पद अंगदाला। प्रभू म्हणाले, सुग्रीवा आता पावसाळ्याला प्रारंभ होणार आहे, मी 4 महिने प्रवर्षण पर्वतावर थांबणार आहे। पावसाळा संपला म्हणजे सीतेचा शोध घ्यायचा विसरू नको। 4 महिन्याचा पावसाळा संपला साहेब, एकही दिवस आला नाही सुग्रीव प्रभूच्या भेटीला सुद्धा। इतका जीव बैमान होतो। ज्यानं प्रतिष्ठा राज्य बायको सगळे मिळून दिलं ज्या प्रभूनं, त्याच्या दर्शनाला चातुर्मासात आलं नाहीये। पावसाळा संपला। लखन जी भैया, अरे पूरी बारिश खत्म हुई, एक भी दिन आए बेवकूफ दर्शन करने। मैंने तो पहले दिन बोला था भैया ये मैत्री करने लायक नहीं,
उसको क्या लगता है? और जिस बाण से मैंने बाली को मारा, बाण मेरे पास बचा है, उस बाण से मैं सुग्रीव को भी मार डालूं। बस 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 भैया, आप मेरी भाषा में बात कर रहे हैं। बड़े भाई को मारने का काम बड़े ने किया, छोटे को मारने का छोटा। जाओ लखन, आता मारामारी म्हटलं की लक्ष्मण यक्षविष्णू निघायचा अण्णा, यक्षविष्णू मारना नाही रे लखन, तो क्या करू? भय दिखा कर लाव. ठीक आहे, आता भीती दाखवायची मर्यादा सांगितली ना. शेषाचा अवतार आहे, फनाव करण्यात माणसं मरतील म्हणून हनुमानजीला सावध केलं प्रभूने. जा सुग्रीव काही कमी जास्त करेल लक्ष्मण, सुग्रीवाला सावध करा. याला भगवान म्हणतात. लक्षात घ्या, दयाळू. लक्ष्मणाच्या आधीच हनुमानजी पळत 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 सुग्रीवाच्या शयन कक्षात. नाना सकाळचे 9 वाजले होते तरी सुग्रीव घोरत होता पलंगावर आणि मैत्री करून त्याला मारोतराव गदा हातात घेऊन लाल डोळे मोठी आवळूनच त्याच्या पलंगाजवळ आले आणि घोरणाऱ्या सुग्रीवाच्या कानाजवळ आपलं तोंड नेलं. दात वड चावून हनुमानजी, ओठ, तुम्ही आहेत ना जागे? अरे तिथलं सांगतोय मी. उठा महाराज असं म्हणते का? रागावले मारोतराव. हा, त्या भाषेत बोलावं लागतं भाऊ. ओठ म्हटल्या बरोबर उठला. काय मारतोय राया? अरे 4 महिन्यात कधी भेटीला आला नाही, केवढं अवघड झालं. ज्याला मैत्री मंजूर नव्हती तो धाकटा लक्ष्मणाला तुझं गाव पेटवायला. आता काय करू? आता जेवढे वानर त्यांना सांग चला प्रभूकडे. 18 पद्म वानर उड्या मारत प्रभूकडे निघाले. इतक्यात लक्ष्मणानं दोरी ओढली. कडकडाट झाला. हे काय? जे तुझं गाव पेटवायला आला त्यानं धनुष्याची दोरी ओढली. बापरे, दोरी ओढण्यात एवढा हादरा बाण लागण्यात कसं? तूच विचार कर. एवढ्यात लक्ष्मणाचा आवाज आला, पहाराव सुग्रीव. घाबरला. हे प्रकरण तुम्हीच मिटवा मारुतीराय. हो, तू प्रकरण वाढू वाढू ठेव, मी मिटवतो. शेवटी यावं लागलं हनुमानजीला. लाल डोळे लक्ष्मणाचे. काय करावं म्हणजे क्रोध शांत होईल? हनुमानजीनं रामचंद्राचं गुणगान सुरू केलं. साहेब, गुणगान ऐकण्यात लक्ष्मण पागल. हनुमान पुढे बाण भात्यात, धनुष्य खांद्यात लक्ष्मणाच्या, मागे मागे श्रवण गुणगानाचं करीत आले. हनुमानजी शयन कक्षातल्या पलंगाजवळ. गुणगान थांबवलं. लक्ष्मण शुद्धीवर आले. काले आहे ज्याचं गाव पेटवायला आलता त्याच्या पलंगाजवळ आणलंय तुम्हाला. बसा पलंगावर. पलंगावर कसा? पलंगावर बसते का? नारी निद्रा भोजन का त्याग करणारा बैरागी. साहेब, हे तिघही पहा कसे आहे. ज्याचा पलंग आहे तो संसारी आहे, आग्रह करतो तो मारोतराव ब्रह्मचारी आहे, ज्याला बसा म्हणतोय ते बैरागी आहे. वाली आणि सुग्रीवाचे युद्ध आपण पाहिले. भेटूयात नव्या कथेसह पुढच्या श्रीरामकथेत. बघत रहा श्रीरामकथा. जय श्रीराम. सध्या कोणतं युग चालू आहे? त्रेता. मी सत्ययुगात बसली. माझं नाव स्वयंप्रभा आहे. जा पाणी पिऊन या, फळे खाऊन या. आले, बसले पुढे. का रे, तुम्ही सीतेच्या शोधार्थ चाललाय ना? हा माते. डोळे बंद करून चालला का डोळे उघडे ठेवून? काय म्हातारी चेष्टा करते का? डोळे लावून चाललो का म्हणा? तसं नाही. सीता भक्ती आहे. भक्ती को पाना तो अंतर्मुख होना. आंखें बंद करो. डोळे बंद केले.